नाही नाही, या संदर्भामध्ये मला असं वाटतं की मी कालही या संदर्भात विधान केलेलं आहे. आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि आता ती जी काही टीका करतायत मी आहे तिथेच आहे. त्यामुळे जी काही टीका होते या संदर्भामध्ये जर त्यांना कान धरण्याचा अधिकार होता तेव्हाच त्यांनी धरला असता तर सोपं झालं असतं. पण आणि आज सकाळीच ते मांजरीमध्ये जाऊन पाहणी केली आहे उड्डाणपुलाच्या तुमच्या मतदारसंघातील अनेक रखडलेल्या प्रश्नांसंदर्भात. नक्कीच मी आभारी आहे त्यांचा पालकमंत्री म्हणून. आणि या संदर्भातली पाहणी जर आपण सगळे रेकॉर्ड्स बघितले तर या संदर्भातली पाहणी ही 6 महिन्यांपूर्वीच मांजरीच्या उड्डाणपुलाची आम्ही पाहणी करून झालेली आहे. आणि ही पाहणी केल्यानंतरही विनंती करण्यात आलेली होती दादांना की लवकरात लवकर हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करावा. आज त्यांनी पाहणी केली, त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या दृष्टीनं नक्कीच सोयीचा निर्णय हा घेतला जाईल अशी अपेक्षा. दादांनी जे आव्हान तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही स्वीकारताय का? अहो, मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना. आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही. त्यांच्याविषयी कायमच एक आदर मनात आहे आणि तो तसाच व्यक्ती म्हणून हा आदर राहील. राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून घेईल. आढळराव पण आता टीका करतायत तुमच्यावरती. आढळराव पाटील कोण टीका करताय? आढळराव पाटील पण टीका करतायत. एक म्हण आहे, बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना. तर 2000 विजयामध्ये कितपत वाटा होता असं दादा म्हणले की जेव्हा हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी ही निवडणूक लढवली होती आणि या सगळ्यांचाच 100% वाटा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा तितकाच वाटा होता. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करत असताना संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं इतकं मोठं योगदान या संपूर्ण मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लागलेलं. जी 8 धरणं आहेत ती 8 धरणं कोणाच्या कार्यकाळात झाली? फळबाग जी योजना आहे ज्यामुळे आज आमच्या भागामध्ये सधनता दिसते ही कोणाच्या मुळे झाली? आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब कृषी मंत्री असताना जी धोरणं राबवली गेली त्यामुळे आमच्या भागातला शेतकरी हा सुखी झालेला आहे. चाकणची MIDC असेल, रांजणगावची MIDC असेल, सणसवाडीचं असेल, या सगळ्या गोष्टी कधी आल्या? किंवा हडपसरमधलं मगरपट्टा सिटी असेल किंवा IT पार्क असेल, या सगळ्या गोष्टी कोणामुळे आल्या हे जनतेला पुरेपूर ठाऊक आहे. आणि आदरणीय पवारसाहेबांच्या या विचारावर विश्वास ठेवून सर्वांनी त्यावेळी काम केलं होतं. मी पुन्हा जबाबदारीनं सांगतो आहे, ज्या ठिकाणी मी 2019मध्ये होतो त्याच ठिकाणी मी आत्ता 23 संपतं आहे, मी 23ला आहे. आता भूमिका ज्यांनी बदलली आहे त्यांनी ती भूमिका का बदलली असेल हे मला खरंच सांगता येत नाही, कारण मी खूप लहान कार्यकर्ता. तुम्हाला काही ऑफर होत्या? तुम्हाला येण्याच्या काही ऑफर वगैरे होत्या का? काही ऑफर होत्या तुम्हाला येण्याच्या या सगळ्या संदर्भात आणि या सगळ्या टीका केल्या जातात? यातली एक महत्त्वाची गोष्ट, एक संकेत हा कायम पाळला जावा की खाजगीत जी चर्चा होते ही सार्वजनिक करायची नसते, हा एक संकेत आहे. त्यामुळे आपण ज्या गोष्टी म्हणतात माझ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जर मी खाजगीत काही चर्चा केली असेल तर त्यांनी जरी ती काही प्रमाणामध्ये सार्वजनिक केली असली तरी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने ती खाजगीतली चर्चा सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही. कारण शेवटी 4-4.5 वर्ष मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. हे बघा, मी तुम्हाला एकच वाक्य सांगितलं, खाजगीतली कोणतीही चर्चा सार्वजनिक करण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यामुळे तुमच्या या कुठल्याही प्रश्नांना काही मला उत्तर देण्याची आवश्यकता भासत. चर्चा झाली आता अजितदादांनी जे आव्हान तुम्हाला दिलंय किंवा जी टीका केली शिरूर लोकसभेच्या, हे बघा, लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली ताकद आजमावण्याचा पुरेपूर अधिकार आहे. पण निर्णय ही मायबाप जनता घेणार आहे. त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांनी हीच गोष्ट सांगितली की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळे लोकशाही आहे तर लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणीतरी समोर उमेदवार असणारच, बिनविरोध तर होऊ शकत नाही. त्यामुळे समोर कोणीतरी उमेदवार असणार आणि आपण जी कामं केलीत, आपण जे काम केलं हे घेऊन समोर जाणं हे आपलं कर्तव्य आहे. काल दादांनी जे राजीनाम्याचं तुमच्याबद्दलचं सांगितलं, खरंच तुम्ही राजीनामा द्यायला गेलते का? काय कारण होती राजीनामा देण्याची? हे बघा, ते असं म्हणतात ना, बात निकली आहे तो दूर तक जाएगी. आणि त्यामुळे ती बात निकली आहे तो दूर तक जाएगी. तर ती मला अजूनही मी या संदर्भामध्ये त्यांच्या ज्येष्ठतेचा, त्यांच्या नेतृत्वाचा
या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही. मी कालही हेच सांगितलं की जेव्हा पहिल्याच टर्ममध्ये 2दा संसदरत्न पुरस्कार मिळाला, देशातल्या फर्स्ट टर्मच्या खासदारांमध्ये जेव्हा 3रा क्रमांक मिळाला, संसदेतली जेव्हा भाषणं झाली, जेव्हा शिवस्वराज्य यात्रा ही निघाली, जेव्हा विधानसभेचा प्रचार निघाला, त्यानंतरचं जेव्हा सगळे आमदार निवडून आल्यानंतरचं जर स्वतः दादांचं आपण भाषण बघितलं तर या सगळ्यामध्ये दादांनी पाठीवर हात ठेवून शाबासकीची थाप दिलेली आहे. मग त्यांनी एक विधान वेगळं केलं म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणं योग्य ठरणार नाही.